अथक परिश्रम, संशोधन, असंख्य साधनांचा, कागदपत्रांचा चिकित्सक अभ्यास, अस्सल पुरावे यांच्या आधारावर केलेलं अचूक निदान, रसाळ व ओघवती भाषा शैली ही या ग्रंथाची वैशिष्ट्ये आहेत. हा एक संदर्भ ग्रंथ म्हणून अवघ्या महाराष्ट्रात मानला जातो. शिवचरित्राचा रस कायम ठेवून प्रत्यक्ष पुराव्यांसह विद्वत्तापूर्ण शोधावर आधारित असा हा ग्रंथ आहे. या ग्रंथाचं वैशिष्ट्य म्हणजे यात आपल्याला दुर्मिळ छायाचित्र, प्रत्येक प्रकरणानंतर अस्सल पुरावे दर्शविणारी संदर्भ सूची, परिशिष्टे, स्थलसूची, नामसूची बघायला मिळते. त्यामुळे शिवचरित्राच्या कुठल्याही अभ्यासकाला हा ग्रंथ बघितल्याशिवाय पुढे जाताच येत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र जाणून घेण्याच्या दृष्टीनं ग्रंथातील सर्वच प्रकरणं रचली गेली आहे. या ग्रंथाद्वारे श्रीयुत विजयरावांनी शिवपूर्वकालीन भारत व महाराष्ट्र डोळ्यांसमोर उभा केला. इतिहासकारांना ज्ञात नसलेली जिजाऊ साहेबांची जन्मतिथी शोधून काढली. अस्सल पुराव्यांच्या आधारे शिवजन्मतिथीचा वाद संपुष्टात आणला. शहाजी राजांचं कर्तृत्व तसंच स्वराज्य स्वप्न सर्वांसमोर आणलं. शिवाजी महाराजांनी अफजल खानासोबत अफाट बुद्धिमत्तेनं केलेल्या मंत्रयुद्धाचं अलौकिक वर्णन केलं. बाजी प्रभूंचा पराक्रम अमर केला. शाहिस्ते खानास दिलेली शास्त, सुरतेवर हल्ला या प्रकरणातून शिवरायांचं सामर्थ्यशाली रूप प्रकट केलं. मुरारबाजी देशपांडे यांची शिवाजी महाराजांबद्दलची स्वामीनिष्ठा तसंच त्यांची बलिदान तिथी शोधून नव्यानं शिवभक्तांपुढे आणली. तानाजी मालुसरे यांचा त्याग व पराक्रम जगापुढे आणला. डिंगल भाषेतील राजस्थानी पत्रांचा अभ्यास करून आग्रा पर्वातील अनेक बारकावे नव्या पुराव्यांसह आपल्या समोर आणले. महाराजांचा दक्षिण दिग्विजय तसंच कुडाळ मोहिमेतील महाराजांची पितृभक्ती प्रकट केली. श्री शैलम येथे श्री मल्लिकार्जुनासमोर महाराजांचं त्यांच्या स्वरचित अभंगातून प्रकट झालेलं विरक्त रूप आपल्या पुढे आणलं. राज्याभिषेक सोहळ्यातील बारकावे दृष्टीस आणले. या ग्रंथातील शिवरायाचे 8वावे रूप, हिंदवी स्वराज्यातील प्रशासन व अर्थव्यवस्था, धर्म, न्याय व संरक्षण व्यवस्था ही प्रकरणं तर प्रत्येक अभ्यासकानं अभ्यासावी अशीच आहेत. शिवाजी महाराजांच्या निरपेक्ष धर्मनिष्ठेचा आदर्श अधोरेखित केला. पुण्यश्लोका शिवस्वरूपा महाराष्ट्र भूपती. पुण्यश्लोका शिवस्वरूपा महाराष्ट्र भूपती. विहार मुजरा तुझ युग पुरुषा, जय शिव छत्रपती, जय शिव छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सर्व शिवभक्त बंधू आणि माता भगिनींचे या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. छत्रपती सेवा प्रतिष्ठानतर्फे शककर्ते शिवराय ऑनलाईन व्याख्यानमाला पुष्प क्रमांक 15 मध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत. मंडळी, नुकतंच 14 मेला छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचा जन्मदिवस होऊन गेला. त्यानिमित्त त्यांचं स्मरण करूया. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय. आज आम्ही एक वेगळा विषय आपल्या समोर घेऊन आले आहोत आणि सर्वांचे परिचित असलेले एक थोर कवी, ज्यांनी ब्रजभाषेत शिवरायांवर वीररसयुक्त आणि वेगवेगळ्या रसांनी युक्त असं सुंदर असं काव्य शिवरायांचं भक्तिपूर्ण रित्या सादर केलं आणि शिवरायांना ते साक्षात विष्णू रूपात बघायचे अशा कवी भूषणांचं आज आपण चरित्र ऐकणार आहोत आणि त्यांच्या काव्याच्या माध्यमातून आपण त्यांचा परिचय करून घेणार आहोत. आणि आजचे आपले वक्ता आपल्याला एक छोटा बालक लाभला आहे. खरं म्हणजे त्याला बालक म्हणणं एक रसाचं काम समजावं म्हणजे असावं, कारण खऱ्या अर्थाने अतिशय कर्तृत्ववान असा तो मुलगा आहे
आणि सगळ्या शिवभक्तांना अभिमान असावा असं कर्तृत्व आपल्याला त्याच्या वक्तृत्वावरून कळणार आहे. मी आजचा आपला वक्ता चिरंजीव आदित ओंकार जोशी याचं हार्दिक स्वागत करतो वक्ता म्हणून. नमस्कार आदित, तुझं खूप खूप स्वागत. आणि लहानपणापासूनच तुला शिवचरित्राची आवड आहे आणि तुझ्या वडिलांचा आमचा खूप छान परिचय आहे. मंडळी, ओंकार जोशी हे आदितचे वडील आहेत आणि ते समर्थ सेवा मंडळाकडून इथले दासबोध अभ्यास मंडळाचे इथले केंद्र प्रमुख अशी जबाबदारी सांभाळतात. त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो. आदितच्या पालकांचं हार्दिक स्वागत. आदितचा थोडक्यात आपल्याला परिचय करून द्यायचा आहे मला. आदित हा इयत्ता 9वी मध्ये आहे. SPM इंग्रजी माध्यमातल्या शाळेमध्ये तो शिकतो आहे. आता 9व्या वर्गात फक्त गेलेला आहे. आणि महाराष्ट्रातील प्रत्येक मुलाला शिवाजी महाराज समजायला लागतात ते त्याच्या प्रत्येकाच्या घरातूनच. पण चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकातून महाराजांची खरी ओळख या लहान मुलांना होते. महाराजांचे कर्तृत्वच असे होतं की जसं जसं धडे शिकवले जातात तसे तसे अंगात महाराज भिनायला लागतात, रक्त उसळायला लागतं, अंगात कसला तरी संचार झाल्याची जाणीव होते. पण बहुतांश वेळा ते वर्ष संपले की प्रगती पुस्तकावर मार्क राहतात आणि महाराज केवळ पुस्तकातच उरतात. आदितच्या बाबतीत जरा वेगळंच झालं. प्रगती पुस्तकावर मार्क्स आले पण महाराज पुस्तकातून त्याच्या बाहेर आले. खऱ्या अर्थाने त्याला त्यांचं दर्शन घडलं असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर नुसत्या तोंडओळख झालेल्या महाराजांना समजून घेण्याची धडपड सुरू झाली. एक पुस्तक झाले की दुसरे, त्यानंतर पुढचे असा धडाका सुरू राहिला. त्याच्या मोठ्या भावाने स्वतःच्या जवळ साठवलेल्या पैशातून आदितला पुस्तकं भेट दिली आणि महाराजांच्या कृपेने हे वाचन आणि शिवरायांचं दर्शन घडतच राहिलं. महाराजांचं प्रेम वाढत होतं आणि त्याच वेळेस कविभूषणाची त्याची ओळख झाली. ती मैत्री थोड्या दिवसात खूप घट्ट झाली. तो त्यावर प्रभावित झाला. भूषणाचे छंद पाठ करून म्हणणे तर दूरच राहिले, पण समोर कागद ठेवून पण वाचणे अवघड आहेत. आपल्याला त्याच्या आता व्याख्यानातून लक्षातच येईल, अतिशय अवघड अशा वृत्तामध्ये बांधलेली सगळी काव्य आहेत. अशा या ब्रजभाषेतील जवळपास 80हून अधिक छंद काव्य आदितची अर्थासकट पाठ आहे. पुन्हा एकदा आदित, तुझं खूप खूप अभिनंदन. खूप मोठं शिवकार्य तुझ्या हातून घडणार आहे याबद्दल आम्हाला खात्री वाटते. आदित शिवरायांचे गुरु असलेल्या समर्थांच्या विचारांनी पण प्रेरित आहे. याशिवाय संघाचा एक उत्तम कार्यकर्ता, शिशु आणि बालांचा बौद्धिक विभाग प्रमुख म्हणून तो कार्य करतो. संगीताची त्याला उत्तम जाण असून संवादिनी वादन पण तो करतो. मला वाटतं एवढा परिचय त्याचा असला तरी त्याच्या व्याख्यानातून आपल्याला त्याचा जास्त परिचय होणार आहे. तर मी चिरंजीव आदित ओंकार जोशी याला विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. आजचा त्यांचा विषय आहे छत्रपती शिवराय आणि कविभूषण. धन्यवाद. दशरथ राजा राम भाऊ वासुदेव को गोपाल, सोई प्रकट्यो साहिके श्री शिवराज भुवन. दशरथास राजा राम आणि वासुदेवास जसा गोपाळ म्हणजेच श्रीकृष्ण हा पुत्र झाला, तद्वत शहाजी राजांना शिवाजी नावाचा पृथ्वी पराक्रमी पुत्र झाला. नमस्कार, मी आदित ओंकार जोशी. शिवराय आणि कविभूषण ह्या विषयावर मी आपल्याशी बोलणार आहे. काहींना कदाचित प्रश्न पडला असेल की कविभूषण कोण? तर शिवचरित्रातील एक विलक्षण व्यक्तिमत्व म्हणजे कविभूषण. शककर्ते शिवराय या ग्रंथामध्ये शिवकथाकार विजयराव देशमुखांनी सुद्धा बऱ्याच ठिकाणी भूषणाचा उल्लेख केलेला आहे. स्वतःबद्दल माहिती देताना भूषण त्याच्या शिवभूषण या ग्रंथात म्हणतो, देसन देसन ते गुणी आवत जाचन ताही, तिनमे आयो एक कवी भूषण कहिये जाही. द्विज कनौजुकल कस्यपि रत्नाकर सुत धीर, बसत त्रिविक्रम पूर सदा तरणी तनुजातीर. वीर बिरबल से उपजे जहा कवि अरूप, देव बिहारेश्वर जहा विश्वेश्वर तद्रूप. कुल सुलंक चितकूटपति साहस सीर समुद्र, कविभूषण पदवी दई हृदयराम सुतरुद्र. सुकविन सो सुनी सुनी समुझी कबिन को पंथ, भूषण भूषणमय करत शिवभूषण शुभ ग्रंथ. या कवी वंशवर्णनाचा अर्थ असा, देशांतरातून अनेक लोक याचनेसाठी येऊ लागले, त्यातीलच एक म्हणजे कविराज भूषण. कविभूषण हे त्रिविक्रमपूर इथे राहणाऱ्या रत्नाकर पंडित त्रिपाठी हे कश्यप गोत्री कनौजी ब्राह्मण होते.
या रत्नाकर पंडित त्रिपाठींचा कविभूषण हा मुलगा देव बिहारेश्वर म्हणजे काशी विश्वेश्वराचा वास असलेला बिहारेश्वर महादेव यांच्या गावात होता. बिरबलासारखे शूर आणि चतुर पुरुष तसेच अनेक उत्तमोत्तम कवी याच गावातून निर्माण झाले. चित्रकूट नरेश हृदयराम नावाच्या राजाच्या मुलाने, रुद्र नावाच्या मुलाने भूषणाला कविभूषण ही पदवी दिली. उत्तमोत्तम कवींकडून ऐकून त्यांचे पंथ समजून घेऊन भूषणाने शिवभूषण हा ग्रंथ रचला आणि तो अलंकारमय केला, भूषणमय केला. कवी भूषणाला 3 भाऊ, चिंतामणी, मतिराम आणि नीलकंठ किंवा जटाशंकर, हे 3ही भाऊ वेगवेगळ्या राजांकडे राजकवी हे पद भूषवत असताना भूषण मात्र आळशासारखा घरी पडून असायचा, नाहीतर गावात उनाडक्या करत फिरायचा. तो लहानपणी निरक्षर होता. त्याचं हे असं वागणं घरातल्या कोणालाही आवडायचं नाही. एकदा काय झालं, भूषण जेवायला बसला होता तेव्हा त्याने आपल्या वहिनीकडे पानात थोडं मीठ मागितलं. वहिनीला त्याचा आवाज ऐकू गेला नाही म्हणून तो ओरडून म्हणाला, "वहिनी, मला मीठ हवंय." भूषण आपल्याशी आवाज चढवून बोलतोय हे ऐकल्यावर वहिनीला प्रचंड राग आला. ती म्हणाली, "अहो, मीठ कमवायची अक्कल नाही आणि मला त्रास देत आहात." वहिनीचे हे शब्द ऐकले आणि भूषण रागावला. आपल्या समोर वाढून ठेवलेलं ताट त्याने बाजूला सारलं आणि तो उठला आणि घरातून निघून गेला. जाताना तो फक्त एक वाक्य म्हणाला की आता स्वतःच्या मेहनतीने मी मीठ कमवीन तेव्हाच पुन्हा या घरी येईल. भूषण घरातून निघून गेला. त्याने पुढे शारदेची खडतर तपस्या केली, भरपूर ज्ञान प्राप्त केलं आणि तो कुमाऊंच्या राजाकडे गेला. त्या राजावर वीररस संपूर्ण असं काव्य त्याने केलं. राजा भरपूर प्रसन्न झाला. त्याने भूषणाला भरपूर धन दिलं. त्याच धनातून भूषणाने बैलगाड्या भरून मीठ विकत घेतलं आणि आपल्या घरासमोर त्या बैलगाड्या उभ्या केल्या. तर याच काळातली भारताची परिस्थिती काही चांगली नव्हती. मोगल बादशहा हा दिल्लीत बसून त्याच्या प्रजेवरती, विशेषतः हिंदू प्रजेवरती भयंकर अत्याचार करत होता. मंदिरांचा विध्वंस चाललेला होता. या राजाचं नाव होतं औरंगजेब. पण याच वेळेला महाराष्ट्रामध्ये एक हिंदवी स्वराज्य उभं राहू पाहत होतं. हे राज्य होतं स्वराज्य आणि या राजाचा राजा होता एक तेजस्वी पुरुष, प्रचंड पराक्रमी, निश्चयाचा महामेरू, श्रीमंत योगी. समर्थ रामदास स्वामींच्या मनातली रामराज्याची जी प्रतिमा होती, जे रामराज्य समर्थांच्या मनात होतं, ते प्रत्यक्षात साकार करणारा राजा होता. या राजाचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज. औरंगजेबासारख्या प्रचंड शत्रूशी लढणं हे फक्त शिवाजी महाराजांना शक्य होतं असं भूषण म्हणतो. तो म्हणतो, चक्रवती चकता चतुरंगिनी चार्यो चापी लई दिसी चक्का भूप धरीन दुरे भनी भूषण एक अनेकन वारिधि नक्का औरंग साह को साहि के नंद लर्यो सव साहि बजाई के ढक्का सिंह की सिंह चपेट सहे गजराज सहे गजराज का धक्का. चा अर्थ असा, चुगताई वंशाच्या चक्रवर्ती औरंगजेबाने आपल्या चतुरंग सेनेच्या बळावर 4ही दिशांना आपला अंमल बसवला. त्याच्या या जाचामुळे, धाकामुळे सगळे राजे हे दूर पळून गेले. काही राजे तर सागर पारही झाले. अशाच वेळी या औरंगजेबाशी शहाजी पुत्र शिवाजी महाराजांची शिवशाही डंके वाजवून लढू लागली. सिंहाचा फटका सिंहच सहन करू शकतो आणि हत्तीचा धक्का सुद्धा एक हत्तीच सहन करू शकतो. औरंगजेबामध्ये प्रचंड धर्मवेळ संचारलेले होते. हिंदूंचे हाल चालले होते आणि मंदिरांचा विध्वंस चाललेला होता. अनेक अनेक लोकांचं धर्मांतर औरंगजेब घडवून आणत होता. अशा वेळी हिंदू लोकांना कोणी धर्मरक्षक असेल तर ते शिवाजी महाराजच होते असं भूषण म्हणतो. एका छंदात तो असं लिहितो, देवल गिरावते फिरावते निशान आली ऐसे समय रावर आणि सभी गए लबकी गौरा गणपती आप औरंग को देख काब आपुनी मुकाम आप मारी गए दबकी पीरा पय गंबरा दिगंबरा दिखाई देता सिद्ध की सिधाई नहीं रही बात रब की काशी हुकी कला गई मथुरा मस्जिद भई अगर शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी. याचा अर्थ असा, देवळं पाडली गेली, सगळीकडे आलीचं निशाण फिरलं. अशा वेळी सगळे रावराणे लपून बसले होते. गौरी गणपती सारखे विघ्नहार्ते देव सुद्धा औरंगजेबाला बघून आपापल्या मुक्कामी जाऊन बसले. वीरांचं स्तोभ माजलं होतं. सगळीकडे अल्लाची चर्चा सुरू झाली आणि सिद्ध पुरुषांची सिद्धताच नष्ट होऊ लागली होती. काशीची कळा गेली, तिला अवकळा आली, मथुरेचीही मशीद झाली. अशा वेळी जर शिवाजी महाराज नसते
तर एव्हाना सगळ्यांची सुनता झाली असती, सगळे लोक मुसलमान झाले असते. भूषण औरंगजेबाचा प्रचंड द्वेष करत होता. एक आख्यायिका अशी की भूषण एकदा औरंगजेबाच्या दरबारात गेला होता. औरंगजेबाने सगळ्या कवींना असा प्रश्न विचारला की तुम्ही सगळे नेहमी माझी प्रशंसा करत असता, माझं गुणगान गात असता, पण माझ्यातील दोषांचं वर्णन कोण करू शकेल, माझं खरं चरित्र कोण सांगू शकेल? हे ऐकल्यावर सगळ्या कवींनी आपापली मान खाली घातली. त्यांना माहिती होतं आधीच हा सटक डोक्याचा, आपण काहीतरी बोलून बसायचो आणि हा आपलाच मुद्दा पाडायचा. पण भूषण म्हणाला, मी तुमचं चरित्र सांगेन. औरंगजेब म्हणाला, ठीक आहे, काव्य सांगा. पण भूषण म्हणाला, माझी एक शर्त आहे, मला अभय पाहिजे. औरंगजेबाने त्याला अभय दिलं. सगळ्या राजपुतांकडून आत्ताच्या भाषेत म्हणायचं तर त्यांनी प्रोटेक्शनसाठी प्रॉमिस मागितलं होतं. आणि भूषण औरंगजेबापुढे उभा राहिला. अतिशय आत्मविश्वासाने तो म्हणाला, किबल के ठोर बाप पात सहा सहा जहा ताको कैद कियो मानो मक्के आगलाई है, बड़ो भाई दारावा को पकड़ के मारी डारिया मेहर हूं नहीं माको जायो सगो भाई है, बंधु तो मुराद बख्श बादी चूक करीबे को बीचले कुरान खुदा की कसम खाई है, भूषण सुकवि कहे सुनो न औरंगजेब, ऐसी ही अनिति करी पात साही पाई है, ऐसी ही अनिति करी पात साही पाई है. अरे औरंगजेबा, पूजनीय असणाऱ्या तुझ्या वडिलांना, शहाजहानला तू कैद केलंस, हे कृत्य म्हणजे मक्केला आग लावण्यासारखंच आहे. अरे एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेला तू आणि दारा शुक म्हणजे औरंगजेबाचा मोठा भाऊ, त्याला तू कैद करून मारून टाकलंस. मुराद बक्षला तुझ्यावर विश्वास बसत नव्हता तेव्हा कुराणावरती हात ठेवून तू खोटी शपथ घेतलीस. अरे अशी पाप कृत्य करूनच तुला ही बादशाही तख्त मिळालेला आहे. औरंगजेबाच्या हृदयामध्ये भूषणाच्या काव्यातला एक एक शब्द कटारीप्रमाणे घुसत होता. औरंगजेब चिडला. तो काही बोलणार इतक्यात भूषणाने पुढचा छंद सुरू केला. हात तस बिहलिय प्रात उठे बंदगी सो आप ही कपट रूप कपट सुजपके, आगरे में जायदारा चौक में चुनाई लीनो छतर हो छिनाई लीनो मरे बूढ़े बाप के, शुजा बिचलाए कैद करे के मुराद मारे, ऐसे ही अनेक हने गोतर निज चपके, भूषण भनत शठ चंड मति मंद महा, सौ सौ चोही खाई के बिलारी बैठी तपके, सौ सौ चोही खाई के बिलारी बैठी तपके. बाळ कोल्हटकरांनी या छंदाचा अनुवाद केलाय. तो असा, प्रातः काळी स्मरुने खुदाते हाती घेसी जपमाला, तुझे रूपते मूर्तिमंत जे जपचपसी कपट आला, जिवंत असुनी बाप आपुला मेला बुभाट केला, ऐशा करणी हाती घेतले सिंहासन भूपाला, वडील बंधू दारा वधुनी बंधू धर्म उद्धरिला, चुगलखोर दूतांच्या वचनी वंशनाश करविला. अरे तुझ्या पुढे हा भूषण कुठला पुण्यात तरुचा पाला, हजार मूषक मारुनी बसले मार्जाराचं ध्यान आला, हजार मूषक मारुनी बसले मार्जाराचं ध्यान आलं. औरंगजेब प्रचंड प्रचंड संतापला. त्याने भूषणाचा शिरच्छेद करा अशी आज्ञा दिली. पण सगळे राजपूत मध्ये आले आणि ते म्हणाले, बादशाह तुम्ही त्यांना आधीच अभय देऊन ठेवलेला आहे. भूषण तेव्हा दरबारातून निसटला. त्याच वेळेला शिवाजी महाराजांनी केलेले पराक्रम भूषणाच्या कानावर पडत होते. शिवाजी महाराजांनी फत्तेखानाचा पराभव केला, जावळी काबीज केली. शिवाजी महाराजांनी अफजल खान ठार मारला. शिवाजी महाराजांनी पन्हाळगड फत्ते केला, पन्हाळगड जिंकून घेतलं. शिवाजी महाराजांनी शाहिस्ता खानाला तडाखा दिला. शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी केली. त्याच्यानंतर मिर्झा राजा जयसिंग आला. पुरंदरचा तह झाला. शिवाजी महाराजांना आग्र्यात जायला लागलं. तिकडे सुद्धा औरंगजेबाच्या पुढे उभा राहून शिवाजी महाराजांनी सिंहासारखी गर्जना केली. या प्रसंगावर भूषणाने एक छंद लिहिलाय. तो असा, पंच हजारी न बीच खरा किया मैं उसका कुछ भेद न पाया, भूषण यो कही औरंगजेब उजीर न सो भई सावरी जाया, कम्मर कीन कटार मिली इस नाम से गोल स खान बचाया, जोर सिवा करता अनरथ भई दिसी हत्थ हतार न आया. चा अर्थ असा, भूषण म्हणतो, औरंगजेबाने शिवाजी महाराजांना 5,000 मनसबदारीच्या रांगेत उभा का केलं हे रहस्य मला अजूनही कळालेलं नाही. औरंगजेब स्वतःच्या वजिरांशी काही बोलत असताना शिवाजी महाराज अचानक चिडले, क्रोधित झाले आणि औरंगजेबासमोर जाऊन त्यांनी सिंहासारखी गर्जना केली. आपल्या कमरेची कट्यार त्यांना कोणी दिली नाही म्हणून आणि औरंगजेब त्या घुसलखानाच्या आश्रयाने होता म्हणून. शिवाजी महाराजांच्या हातात हत्यार आलं असतं आणि त्यांनी आपला जोर दाखवला असता तर केवढा मोठा अनर्थ झाला असता. थोडक्यात औरंगजेब मेला असता असं भूषणाला म्हणायचं. तर ही भूषणाची कल्पना आहे. त्यानंतर शिवाजी महाराजांना आग्र्यात कैद झाले.
पण काही काळानंतर बातमी येते की शिवाजी महाराज औरंगजेबाच्या कैदेतून सुटले, निसटले आणि ते पुन्हा महाराष्ट्रात आले. भूषणाला प्रचंड आनंद झाला आणि तो म्हणाला, चारी चारी चौकी जहा चकता की चाहुर सांझ अरु भोर लगी रही जय लेवा की. कांधे धरी कावड़ चले है जब चावसे, एक लिए जात एक जाता चले देवा की. भेष को उतारी डारी डम्बर निवारी डारियो करियो भेष और जब साथ चले मेवा की. पौन हो की पंछी हो गुटका की गौन हो, देखो कोना भाती गयो करामत सेवा की. देखो कोना भाती गयो करामत सेवा की. चा अर्थ असा, चारही दिशांना चुगताई वंशाच्या औरंगजेबाचे जीव घेणे पहारे दिवस रात्र शिवाजी महाराजांभोवती लागलेले होते. मग शिवाजी महाराजांनी वेगवेगळ्या देवस्थानांकडे पेटारे पाठवायला सुरुवात केली. ती गोष्ट सगळ्यांना माहितीच आहे की पेटारे सगळ्या संत महात्म्यांकडे शिवाजी महाराजांनी पाठवायला सुरुवात केली. आणि अशाच एका दिवशी शिवाजी महाराजांनी आपला सगळा साज शृंगार काढून ठेवला, वेगळी वस्त्र परिधान केली आणि त्या पेटाऱ्यांबरोबर शिवाजी महाराज कैदेतून निघून गेले. आणि मग आग्र्यातल्या सगळ्या लोकांची बुद्धीच भ्रष्ट झाली. ते म्हणायला लागले, अरे पाऊन हो की पंछी हो गुटका की गौन हो. हा हवेमध्ये विरून गेला की पक्षी बनून उडून गेला. आणि निनाद बेडेकर त्यांच्या व्याख्यानामध्ये गमतीने म्हणायचे की गुटका की गौन हो म्हणजे गुटखा खाऊन गुप्त होत असतो माणूस, अशी खूप पूर्वी अशी समज होती. आता गुटखा खाल्ला तर कायमचेच गुप्त होऊन जातात. पौन हो की पंछी हो गुटका की गौन हो, देखो कोणा भाती गयो करामत सेवा की. हा हवेमध्ये विरून गेला, पक्षी बनून उडून गेला का गुटखा खाऊन गुप्त झाला, अदृश्य झाला. अरे शिवाजी महाराजांनी काय जादू केली कोणालाच कळायला तयार नव्हतं. भूषण त्यानंतर महाराष्ट्रात आला. शिवाजी महाराज महाराष्ट्रामध्ये आपल्या सह्याद्रीच्या गुहेमध्ये, आत्ताच्या भाषेत म्हणायचं तर सेफ अँड सिक्युअरली पोहोचले, हे भूषणाला कळालं आणि त्याला महाराजांचा प्रचंड अभिमान वाटला. शिवाजी महाराजांचं दर्शन एकदा तरी घडावं असं त्याला वाटायला लागलं. भूषण महाराष्ट्रात आला. एका आख्यायिकेप्रमाणे भूषणाची आणि शिवाजी महाराजांची भेट रायगडाच्या पायथ्याशी प्रथम झाली आणि नंतर गडावरती झाली. आणि एक आख्यायिका सांगते की शिवाजी महाराजांची आणि भूषणाची पहिली भेट ही आत्ताच्या जगदीश्वर किंवा व्याडेश्वर महादेवाच्या मंदिरात झाली. शिवाजी महाराजांची पहिली भेट झाली भूषणाशी तेव्हा भूषण कवी आहे हे कळाल्यावर महाराजांनी त्याला छंद म्हणायला सांगितलं. भूषणाने एक अतिशय प्रसिद्ध असा छंद म्हणाला. तो होता, इंद्रजिमी जंभपर वाडवसु अंभपर रावणस दंभपर रघुकुल राज है. पवन बारी बाहपर संभुरती नाहपर जो सहस बाहपर राम दुजे राज है. दावा दुर्मदंड पर चीता मृग झुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृगराज है. तेजतम अंश पर कान्ह जिमी कंस पर त्यो मलेच्छ बंस पर शेर शिवराज है. त्यो मलेच्छ बंस पर शेर शिवराज है. शिवाजी महाराजांना हा छंद इतका आवडला की तो सलग 18 वेळा भूषणाला म्हणायला सांगितलं. भूषणाने तो म्हणला देखील आणि याबद्दल महाराजांनी भूषणाला भरपूर दान दिलं, बक्षिसं दिली. भूषणजींच्या दृष्टिकोनातून शिवाजी महाराज हे एक वेगळंच व्यक्तिमत्व होतं. कवींद्र परमानंदांप्रमाणे भूषण सुद्धा शिवाजी महाराजांना विष्णूचा अवतार मानत होते. एका छंदात ते असं म्हणतात, मच्छ हो कच्छ में कोल नृसिंह में वामन में भनी भूषण जो द्विजराज में जो रघुराज में जो कहियो बलराम को है. बौद्ध में जो अरु जो कल की महाविक्रमी हूब को आगे सुनो है. साहस भूमि आधार सोई अब श्री सरजा शिवराज में सो. याचा अर्थ असा, मत्स्य कुर्म वराह नरसिंह वामन परशुराम राम बलराम बौद्ध आणि या पुढे येणाऱ्या कल्की अवतारामध्ये जे सामर्थ्य, जी शक्ती, पृथ्वीला ताकद देण्याची शक्ती आहे ती फक्त शिवाजी महाराजांमध्येच आहे, इतर कोणामध्येही नाही. एका छंदात तो असं म्हणतो की ब्रह्म के आनन ते निकसे ते अत्यंत पुनीत तिहू पुरमान. राम युधिष्ठिर के बरने बल मी की व्यास के संग सुहाने. भूषण यो कवि के कवि राजन राजन के गुण गायन सानी. पुण्य पवित्र शिवासर जे बरमाह्य पवित्र भई बरम. म्हणजे स्वतः ब्रह्मदेवाच्या मुखातून निघाल्यामुळे तीनही लोकांमध्ये वाणी ही खूप पवित्र मानली गेली. व्यासांनी आणि वाल्मिकींनी रामाचं आणि युधिष्ठिराचं वर्णन केल्यामुळे त्यांच्या मुखात ती सुशोभित दिसू लागली. पण या कलियुगातल्या राजांचं वर्णन केल्यामुळे वाणी थोडीशी कलंकित झाली. पण पुन्हा शिवाजी महाराज रूपी सरोवरात ती न्हाऊन निघाल्यामुळे, म्हणजेच शिवाजी महाराजांचा याच वाणीद्वारे गुणवर्णन केल्यामुळे वाणी पुन्हा पावित्र झाली आहे, पावन झाली आहे.
इतर राजांपेक्षा एक वेगळं स्थान भूषणांच्या मनात शिवाजी महाराजांबद्दल होतं. एका छंदात ते असं म्हणतात, कुरम कमल कम धुज है कदम फुल गौर है गुलाब राणा केतकी बिराज है. पांढरी पवार जुही सोहत है चंदावत बकुल बुंदेला अरु हाडा हंसराज है. भूषण भनत मुच कुंद बड़ गुजर है बखेरे बसंत सब कुसुम समाज है. सब ही को रसले के बैठ न सकत आय आली नवरंग देव चंपा शिवराज है. आली नवरंग देव चंपा शिवराज है. याचा अर्थ असा, कच्छव राजे हे कमळाच्या फुलासारखे आहेत. पुरम कमल, कमधुज हे कदंब फुल, कदंब हे कमधुजाच्या फुलासारखे आहेत. पवार हे पांढरीच्या फुलासारखे आहेत. राव राणे हे केतकीच्या फुलासारखे आहेत किंवा गुलाबाच्या फुलासारखे आहेत. मुचकुंदच्या फुलासारखे बडगुजर आहेत. बकुळच्या फुलासारखे बुंदेले आहेत. हंसराज हे हंसराजाच्या फुलासारखे हाडा, म्हणजे बाबूराव हाडा वगैरे असे राजे होते, ते हंसराजाच्या फुलासारखे. आणि भारतातले इतर सगळे राजे हे कुठल्या तरी पुष्पांच्या समूहासारखे आहेत, कुसुम समाज आहेत. आणि या सगळ्या राजांवरती एक भुंगा बसतो. त्या भुंग्याचं नाव आहे औरंगजेब. आणि हा औरंगजेब रूपी भुंगा या सगळ्या राजांच्या वरती बसून, या सगळ्या फुलांवरती बसून कर रूपी मध गोळा करत असतो. पण एक फॅक्ट अशी आहे की भुंगा कधीही चाफ्याच्या फुलावर बसत नाही. आणि शिवाजी महाराज चाफ्याचं फुल आहेत. शिवाजी महाराजांकडून त्या भुंग्याला म्हणजे औरंगजेबाला काही मिळत नाही. म्हणजे शिवाजी महाराज औरंगजेबाला कर भरत नाही. शिवाजी महाराजांची कोणाशी तुलना होऊच शकत नाही असं भूषण म्हणतो. म्हणजे स्वतः शिवशंकरांशी सुद्धा शिवाजी महाराजांची तुलना होऊ शकत नाही. एका छंदामध्ये तो असं म्हणतो की कुंद कहा पय वृंद कहा अरुचंद कहा सरजाज सागे भूषण भानु कुरसान कहा व खुमान प्रताप महितल पागे राम कहा द्विज राम कहा बल राम कहा रन में अनुरागे बाज कहा मृगराज कहा अति साहस में शिवराज के आगे. बाळ कोल्हटकरांनी याचा पद्यानुवाद केलाय. कुंद कुठे पयवृंद कुठे शिववदना पुढते चंद्र कुठे तुझ्या प्रतापा पुढे कुठे तो सूर्य कुठे तो अग्नी कुठे राम कुठे द्विज राम कुठे समरी शिवा बल राम कुठे कुठे ससाणा सिंह कुठे साहसगामी शिवराया सम विश्वा माझी झेप कुठे. अजून एका छंदात तो म्हणतो, चंदन में नाग मद भरियो इंद्र नाग विष धरियो शेष नाग कहे उपमा आबास और थर हतन कपूर ठर हत मेघ सरद उडात बात लागे जसे दसतो शंभू नीलग्रीव भोर पुंडरी कही बसनी सरजा शिवाजी बोले भूषण सरस को क्षीरधी में पंक काल निधि में कलंक याते रूप एक टंक ये लहैन तव जस. म्हणजे चंदन सुवासिक पण सर्पांचा सहवास लाभलेला. चंदन में नाग मद भरियो इंद्र नाग, म्हणजे इंद्राचा हत्ती ऐरावत हा थोर पण मदमस्त. शेषनाग पृथ्वी तोडणारा पण विषारी, त्यांच्यामुळे ह्यांची उपमा आम्ही शिवाजी महाराजांना देऊ शकत नाही. पहाट किंवा सूर्योदयाचा काळ हा खूप रमणीय पण क्षणभंगूर. कापूर सुवासिक शुभ्र पण उडून जाणारे. मेघमंडळ उपकार करते पण वाऱ्याने दशदिशा पांगणारे. महादेव सुद्धा कंठी नीलवर्णी. कमल पुष्प श्वेत पण भुंग्यांचा सहवास लाभलेले, भुंग्यांनी वेढलेले. एवढा क्षीरसागर सुद्धा चिखलाने भरलेला. चंद्रमा हा प्रकाशदाता किंवा शीतल पण तो सुद्धा कलंकित. भूषण म्हणतो, मी वरील सर्व उपमा लक्षात घेतल्या पण त्या सदोष असल्यामुळे शिवाजी महाराजांना उचित ठरत नाहीत. जेवढा गुणगान भूषण शिवाजी महाराजांचा करतो तेवढाच अपमान तो औरंगजेबाचा करत असतो. एका छंदात तो असं म्हणतो, चढत तुरंग चतुरंग साजे शिवराज चढत प्रताप दिन दिन अति जंग में भूषण चढ़त मर हट्टी चित्त चाउ चारो खग्ग खुली चढ़त है अरिना के अंग में होसिला के हाथ गढ़ कोट है चढ़त अरु जोट है चढ़त एक मेरुगिरी श्रृंग में तुर कान गन व्योम जान है चढ़त बिन मान है चढ़त बदरंग अवरंग में बिन मान है चढ़त बदरंग अवरंग. शिवाजी महाराज घोड्यावरती चढून आपल्या चतुरंग सेनेमध्ये उत्साह चढवत आहेत, उत्साह वाढवत आहेत. शिवाजी महाराजांचा आणि मराठ्यांचा पराक्रम हा दिवसेंदिवस चढत चालला. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये दुर्ग म्हणजे किल्ले चढत चालले आहेत, त्यांची संख्या वाढू लागली आहे. जास्तीत जास्त मुलूक शिवाजी महाराज काबीज करत आहेत. शिवाजी महाराजांच्या भयाने तुर्कांचे घोडे मेरू पर्वत चढू लागले आहेत. तर मेलेल्या तुर्कांची विमानं ही थेट स्वर्गावर
चढाई करत आहेत. शिवाजी महाराजांच्या एवढ्या पराक्रमामुळे औरंगजेबामध्ये अपमान चढत चालला आहे आणि त्याचा रंग उतरत चाललेला आहे असं भूषण म्हणतो. अजून एका छंदात तो असं म्हणतो, दुग्ध हे बल पंजन प्रबल सर्जा जितेवर न मोही, औरंग कहे दिवान असो सुपन सुनावत तोही, सुनिस उजीर न यो कहियो सर्जा शिव महाराज, भूषण काही चकता सकुची नाही शिकार मृगराज. म्हणजे औरंगजेब ही भूषणाची कल्पना आहे. औरंगजेब त्याच्या दिवाणाला एकदा सांगत असतो की मला काल रात्री स्वप्न पडलं की दुर्गांच्या प्रबळतेमुळे आणि पंजांच्या बळावर सर्जाने मला जिंकून घेतलं. हे ऐकल्यावर औरंगजेबाचा वजीर म्हणाला, सर्जा म्हणजे शिवाजी महाराज का? औरंगजेब एकदम भानावर आला आणि तो म्हणाला, नाही नाही, सर्जा म्हणजे मृगराज सिंह. म्हणजे त्यांनी सत्य लपवलं आणि दुसरा सर्जा म्हणजे मृगराज सिंह त्याचं नाव पुढे घेतलं. भूषणजी वारंवार सांगतात की शिवरायांची तुलना कोणाशी होऊ शकत नाही. त्याच्याबद्दल मी 2 छंद मगाशी सांगितले. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांमध्ये किती गुण आहेत हे एका छंदामध्ये भूषण सांगतो. तो म्हणतो की सुंदरता गुरता प्रभुता भनी भूषण होती हे आदर जान, सज्जनता और दयालुता दीनता कोमलता झलके पर जान, दान कृपान हो को करिबो अभय दीन न को बर जामे, साहिन सोर न टेक विवेक इते गुण एक शिवा सर जाणे. म्हणजे सौंदर्य, गुरुत्व, प्रभुत्व ह्या गुणांमुळे शिवाजी महाराजांना आदर प्राप्त झाला. प्रजेविषयी सौजन्य, सज्जनता, दयाळूपणा, विनम्रपणा हे गुण हे शिवाजी महाराजांमध्ये आहे. शत्रूंना तर तलवारीचे दान तर दीनांना अभयदान देतात. बादशहाशी प्राणपणाने युद्ध आणि विवेक, विवेक हा खूप महत्वाचा गुण आहे. हे सगळे गुण शिवाजी महाराजांमध्ये एकवटलेले आहेत. काही महत्वाच्या घटनांचा उल्लेख शिवभूषण या ग्रंथात भूषणजींनी केला आहे. उदाहरणार्थ अफजल खान वध. भूषण म्हणतो, सिंह धरी जाने बिन जावली जंगल भट्टी हट्टी गज ऐदिल्यू पठाय करे फटक्यो, भूषण भनत देखी भंबर भगाने सब हिम्मत हिये में धरे काहू न हटक्यो, साहिक शिवाजी गाजी सरजा समर्थ महा मद गल अफजल पंजाबल पटक्यो, ताबगीर भय करे निकाम निज धाम कही, याकुता महा उतले अंकुश कसोटके. म्हणजे जावळीचं जंगल ही सिंहाची गुहा आहे. या छंदामध्ये अफजल खान म्हणजे हत्ती आणि शिवाजी महाराज म्हणजे सिंह अशी उपमा भूषणाने दिली आहे. तर जावळीचं जंगल ही सिंहाची म्हणजे शिवाजी महाराजांची गुहा आहे हे माहीत असून सुद्धा आदिलशहाने हट्टाने अफजल खान रूपी हत्तीला त्या जंगलात पाठवलं. जावळीचं जंगल हे भयंकर जंगल होतं. बाबासाहेब पुरंदरांनी राजा शिवछत्रपतीमध्ये असं लिहिलंय की एक वेळ अस्वलाच्या केसातली ऊ सापडेल पण जावळीच्या जंगलात हरवलेला हत्ती सुद्धा सापडणार नाही. अशा भयंकर जंगलामध्ये अफजल खानाला आदिलशहाने पाठवलं ही चूकच केली. अफजल खानाचं प्रचंड सैन्य आणि तो स्वतः सुद्धा भयंकर प्रचंड होता आणि क्रूर होता. त्याला पाहून लोक घाबरायला लागली, इकडे तिकडे पळू लागली. त्याच्या समोर कोणीही युद्ध करायला तयार नव्हतं. अशा वेळी साहिक शिवाजी गाजी सरजा समर्थ महा मदगल अफजल पंजाबला पटक्यो. शिवाजी महाराजांनी आपल्या पंजाच्या बळावर अफजल खानाला पटकलं, मारून टाकलं आणि त्याच्या मृत्यूनंतर याकुत खान आणि महाऊद खान हे पळून गेले. किंवा अहमदनगरच्या ठाण्याच्या इकडे एक युद्ध झालं होतं. त्याचं वर्णन करताना भूषण म्हणतो, अहमदनगर के थाने किरवाने लेके नेवसरी खानासो खुमान भरे दलते, प्याद्याने से प्यादे पखराय तुजरे बखतर वारे हलते, भूषण भनत येते मान घमसान भयो जान्यो न परत कोण आयो कोण दलते, मम बेशता के तहा सरजा सिवा के वाके, वीर जाने हाके देत वीर जाने चलते. भयंकर युद्ध झालं तिकडे आणि कोण कुठल्या दळाचा हेच कळत नव्हतं. इतकं घमसान युद्ध चालू होतं. पण मग ओळखलं कसं तर शिवाजी महाराजांचे वीर हे त्यांच्या विजय घोषणांमुळे ओळखू लागले आणि जे मुघलांचे सैनिक होते ते त्यांच्या पळून जाण्यामुळे ओळखू येत होते. भूषणाचे छंद जेवढे म्हणायला अवघड ऐकायला सुंदर आहेत तेवढेच म्हणायला अवघड आणि पाठ करायला अवघड आहे. सुरतेवर स्वारी केली शिवाजी महाराजांनी. त्याचं वर्णन करताना भूषण म्हणतो, दिल्ली दलना गजाई के शिव सरजा निरसंक, लूट लियो सुरती शहर बंकक करी अतिडंकक करी असं संकक करी खल सोचात चकित भरोचात चलिय विमोचात चखचल तठ्ठे मन कठ्ठट टिकसो रठ्ठट ठिल्लिय
सद्दत दिसी दिसी मद्दत दबे भई रद्दत दिल्ली हा छेकानुप्रास अलंकार आहे. साल्हेरीचे साल्हेरचा किल्ला आहे, गुजरात आणि महाराष्ट्राच्या आत्ताच्या बॉर्डरवरती हा किल्ला आहे. या किल्ल्याच्या इकडे एक भयंकर युद्ध झालं. त्याचं वर्णन करताना भूषण म्हणतो, गतबल खान दलेल हुआ खान बहादुर मुद्ध, गतबल खान दलेल हुआ खान बहादुर मुद्ध, शिव सरजासल हेर ढिग कुद्धत धरे की युद्ध, क्रुद्धत धरे की युद्धत धरी अरि अद्धत धरी करे मुंडट दुरत हि रुंडट करत उंडट बरे खेद्दित दर बरे छिद्दित दय करे मिद्दत धरले दिल जंगत जतीस निरंग गली औरंग गतबल. म्हणजे सर्जा शिवाजी महाराजांनी साल्हेरीकडे येऊन क्रोधित होऊन जे भयंकर युद्ध केलं, त्याच्यामुळे दिलेर खान हतबल झाला आणि बहादूर खान मूर्ख झाला, दिंगमूढ झाला, त्याची बुद्धीच भ्रष्ट झाली. शत्रू सैन्याची चिरफाड करून चरबी इतस्ततः फेकून दिली. आपण ताक घुसळतो त्याप्रमाणे शत्रू सैन्याला घुसळून टाकलं होतं. धड ओरडत पळू लागली आणि मुडक्यांचा खच पडला होता. या भयंकर युद्धाचं वर्णन ऐकून आणि आपला पराभव झाला हे ऐकून औरंगजेब हतबल झाला, निस्तेज झाला. ह्या युद्धाचं वर्णन ऐकल्यावर असं वाटतं की स्वतः भूषण ते युद्ध चालू होताना तिकडे उपस्थित होता का काय. या अवघड छंदांपैकी अजून एक उदाहरण म्हणजे, तुरुमती तह खाने तितर तिहस खाने सुकर सिलह खाने कुकर करीस है, हरिन हरम खाने सिंह है सुतुर खाने पील खाने पाठी है करंज खाने किस है. भूषण शिवाजी गाजी खग्गसो खपाय खाल खाने खाने खला नके खेरे भाई खिसा है, खगडी खजाने खरगोस खिलवत खाने खिसे खोले खस खाने खुसत खविसा है, खिसे खोले खस खाने खुसत खविसा है. किंवा एक प्रसिद्ध छंद, साजी साजी चतुरंग वीर रंग में तुरंग चढ़ी सरजा शिवाजी जंग जितना चलत है, भूषण भनत नाद बिहद नगारा के नादी नाद मद गाय बर न केरलत है, ऐला फायला खैल भैल खल कमे गायला गायला गजेन की ठैला पायला सायला उचलत है, तारा सो तरनी धुरी धारा में लगत जिमी थारा पर पारा पारा वारे हलत है, थारा पर पारा पारा वारे हलत है. भूषणजींमुळे शिवाजी महाराज एका वेगळ्याच पद्धतीने अभ्यासाला मिळतात. त्यांचे वीर रसावरील छंद ऐकले की अंगात एक वेगळा जोश उफाळून येतो. शककर्ते शिवराय पुस्तकामध्ये विजयराव देशमुखांनी काही प्रसंगांसाठी उदाहरण देण्यासाठी भूषणाचा छंद वापरला. म्हणजे औरंगजेबाचे सरदार हे शिवाजी महाराजांना इतके घाबरले होते की ते म्हणतात की आम्ही भीक मागू, भिक्षा मागू पोट भरण्यासाठी, पण शिवाजी महाराजांवर पाठवू नका. औरंगशाह महानिग्रहितो पुन्हा सांगते खान त्याला परी, मागून भिक्षा भरू पोटा आम्ही, न जाऊ शिवाजी बलिष्ठावर. आज मला एवढे छंद पाठ आहेत, एवढ्या गोष्टी माहित आहेत, याचं बरंचसं श्रेय सारंग भुवेकर आणि सारंग मांडके यांना जातं. निनाद बेडेकरांच्या व्याख्यानांमुळे मला भरपूर ज्ञान मिळालं, भरपूर माहिती मिळाली. भूषणजी शेवटी देवी आईकडे एक प्रार्थना करतात, जयति जयति जय आदिशक्ती जय काली कपर्दिनी, जयति जयति जय आदिशक्ती जय काली कपर्दिनी, जय मधुकैठभ छलनी देवी जय महिषहि मर्दिनी, जय चमुंड जय चंडी चंडमुंडासुर खंडिनी, जय सुरक्त जय रक्त बीज बिड्डाल बिहंडिनी, जय जय निसुंभ सुंभ दलनी भनी भूषण जय जय भननी, सर्जा समर्थ शिवराज कही, देहि विजय दे जगजननी, देहि विजय दे जगजननी, देहि विजय दे जगजननी. देवी उमे कालिके आदिशक्ती, शिवानंदिनी भक्त कल्याणिनी, चंडासुर छेदिनी भद्रकाली, निसुंभासुर प्राण संहारिणी, दाक्षायणी शैल राजेंद्र कन्ये, जगत स्वामिनी राज राजेश्वरी, कुळाची भवानी तुला प्रार्थितो हा, शिवाजी रणीदे जय स्वामिनी, शिवाजी रणीदे जय स्वामिनी, शिवाजी रणीदे जय स्वामिनी. धन्यवाद. खूपच सुंदर आदित, आपले विचार तू खूप सुंदर मांडले. आणि मुख्य म्हणजे कवी भूषणांचं संपूर्ण चरित्र आणि त्याच्यातून प्रगट झालेले, त्यांच्या काव्यातून प्रगट झालेले त्यांचे शिवरायांबद्दलचे भाव अतिशय सुंदर आणि तेजस्वीरित्या तुम्ही मांडलेत. खूप खूप अभिनंदन तुझं. आणि असं म्हणतात की शुद्ध बीजापोटी, तुकोबांनी म्हटलेलं आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आणि तुझ्या आई वडिलांचं याच्यामध्ये खूप मोठं सिंहाचा वाटा आहे. त्यांना पण मी वंदन करतो की त्यांच्यामुळेच हे संस्कार तुझ्यावर झाले. आणि तू स्वतःही खूप मेहनत करून, खूप कष्ट करून हे सगळं पाठांतर केलेलं आहेस. खूप वाचन तुझं घडलेलं आहे आणि तेही या वयात. त्यानिमित्त तुझं विशेष अभिनंदन आदित.
आणि नक्कीच तुझं भविष्य उज्ज्वल आहे आणि शिवराय तुला अशीच प्रेरणा देवो सारखी. आणि आई जगदंबेला मी प्रार्थना करतो की तुझ्या रूपाने एक तेजस्वी शिवभक्त, अभ्यासक आणि व्याख्याता आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला नाही तर संपूर्ण जगाला मिळावा आणि तुझ्याकडून जास्तीत जास्त शिवकार्य आणि गुरुकार्य या निमित्ताने व्हावं अशी आम्ही तुला खूप खूप शुभेच्छा छत्रपती सेवा प्रतिष्ठान करून देतो. आणि महाराजांचे आशीर्वाद सतत तुझ्या पाठीशी राहोत संपूर्ण आयुष्यभर असा तुला आशीर्वाद आई जगदंबा देईल अशा शुभेच्छा देऊन आपल्या आज व्याख्यानाचा आपण शेवट करतो आहोत. खूप खूप आभार आणि अभिनंदन. सर्व श्रोत्यांचं हार्दिक आभार व्यक्त करतो आणि आपल्या शिवरायांच्या आरतीने आपल्या कार्यक्रमाचा आजचा शेवट होईल. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अथक परिश्रम, संशोधन, असंख्य साधनांचा, कागदपत्रांचा चिकित्सक अभ्यास, अस्सल पुरावे यांच्या आधारावर केलेलं अचूक निदान, रसाळ व ओघवती भाषा शैली ही या ग्रंथाची वैशिष्ट्ये आहेत. हा एक संदर्भ ग्रंथ म्हणून अवघ्या महाराष्ट्रात मानला जातो. शिवचरित्राचा रस कायम ठेवून प्रत्यक्ष पुराव्यांसह विद्वत्तापूर्ण शोधावर आधारित असा हा ग्रंथ आहे. या ग्रंथाचं वैशिष्ट्य म्हणजे यात आपल्याला दुर्मिळ छायाचित्र, प्रत्येक प्रकरणानंतर अस्सल पुरावे दर्शविणारी संदर्भ सूची, परिशिष्टे, स्थलसूची, नामसूची बघायला मिळते. त्यामुळे शिवचरित्राच्या कुठल्याही अभ्यासकाला हा ग्रंथ बघितल्याशिवाय पुढे जाताच येत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र जाणून घेण्याच्या दृष्टीनं ग्रंथातील सर्वच प्रकरणं रचली गेली आहेत. या ग्रंथाद्वारे
श्रीयुत विजयरावांनी शिवपूर्वकालीन भारत व महाराष्ट्र डोळ्यांसमोर उभा केला. इतिहासकारांना ज्ञात नसलेली जिजाऊ साहेबांची जन्मतिथी शोधून काढली. अस्सल पुराव्यांच्या आधारे शिवजन्मतिथीचा वाद संपुष्टात आणला. शहाजी राजांचं कर्तृत्व तसंच स्वराज्य स्वप्न सर्वांसमोर आणलं. शिवाजी महाराजांनी अफजल खानासोबत अफाट बुद्धिमत्तेनं केलेल्या मंत्रयुद्धाचं अलौकिक वर्णन केलं. बाजी प्रभूंचा पराक्रम अमर केला. शाहिस्ते खानास दिलेली शास्त, सुरतेवर हल्ला या प्रकरणातून शिवरायांचं सामर्थ्यशाली रूप प्रकट केलं. मुरारबाजी देशपांडे यांची शिवाजी महाराजांबद्दलची स्वामीनिष्ठा तसंच त्यांची बलिदान तिथी शोधून नव्यानं शिवभक्तांपुढे आणली. तानाजी मालुसरे यांचा त्याग व पराक्रम जगापुढे आणला. डिंगल भाषेतील राजस्थानी पत्रांचा अभ्यास करून आग्रा पर्वातील अनेक बारकावे नव्या पुराव्यांसह आपल्या समोर आणले. महाराजांचा दक्षिण दिग्विजय तसंच कुडाळ मोहिमेतील महाराजांची पितृभक्ती प्रकट केली. श्रीशैलम येथे श्री मल्लिकार्जुनासमोर महाराजांचं त्यांच्या स्वरचित अभंगातून प्रकट झालेलं विरक्त रूप आपल्या पुढे आणलं. राज्याभिषेक सोहळ्यातील बारकावे दृष्टीस आणले. या ग्रंथातील शिवरायाचे 8वावे रूप हिंदवी स्वराज्यातील प्रशासन व अर्थव्यवस्था, धर्म, न्याय व संरक्षण व्यवस्था ही प्रकरणं तर प्रत्येक अभ्यासकानं अभ्यासावी अशीच आहेत. शिवाजी महाराजांच्या निरपेक्ष धर्मनिष्ठेचा आदर्श अधोरेखित केला.